महत्त्वाची बातमी बघूया। SCERT कडून घेतल्या जाणाऱ्या पेंटमध्ये पॅटची जी परीक्षा घेतली जाते तर पॅटच्या दोन इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका फुटलेली आहे। 9वीची मराठी भाषा विषयाची परीक्षा आज होती, पण सोमवारीच ही प्रश्नपत्रिका सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भातला व्हिडिओ YouTubeवर प्रसिद्ध झाला। या प्रकरणी SCERT कडून पुणे पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे। पाठ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा घडलेले आहेत, त्यामुळे या परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। SCERT कडून आता चौकशी होईल या सगळ्या प्रकरणातली। पॅटची आज परीक्षा होती, पण ती जी परीक्षा होती त्याचा पेपर कसा सोडवायचा या संदर्भातला एक YouTube व्हिडिओ सोमवारी प्रसिद्ध झाला। 9वीची मराठी भाषा विषयाची परीक्षा आज होती, पण सोमवारीच ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या संदर्भातला व्हिडिओ समोर आला, त्यामुळे पॅटच्या या परीक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात नवा ठसा उमटवलाय। विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या 10 संशोधक प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांकरता पेटंट दाखल करण्यात आलंय, तर 3 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। वीज दरवाढीचा आता ग्राहकांना शॉक बसणार आहे। महावितरणकडून प्रति युनिट 60 पैशांनी वीज महागली आहे। महावितरणकडून समायोजन शुल्काच्या नावाने ही वसुली करण्यात येते। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पुण्यात गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। याबाबत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या म्हणत टीका केली, त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये वाद झाला असून यावर तोडगा काढण्याकरता बैठक बोलवण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर गेलाय। रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या हस्ते म्हसळा नगरपंचायत हद्दीतील 3 शाळांच्या 1,40,00,000 रुपयांच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलं, तर शहरातील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल इथं नवीन 25 संगणक कक्ष, तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं नवीन 25 संगणक कक्षाचं उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एका आठवड्यात 2 रुग्ण दगावलेत। या आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय। या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईच्या सूचना त्यांनी सरकारला केलेल्या आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर आहेत। रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RPI कडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले, यासाठी रामदास आठवले जळगावात आहेत। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला उत्तर म्हणून 27 देशांचा युरोपीय संघही आता अमेरिकी वस्तूंवर आयात कर लावण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे अमेरिकेची 28 अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली असल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरातील क्रिप्टो चलनांना मोठा फटका बसला आहे। बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगात मोठे असलेले क्रिप्टो चलन बिटकॉइन उच्चांकापासून 29% घसरले, $77,000वर आले। आता टॅरिफ धोरणामुळे बिटकॉइन आपटला आहे। नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीमध्ये बिटकॉइन रॉकेटच्या गतीने वाढलं होतं। सोने तस्करी प्रकरणामध्ये कन्नड अभिनेत्री रान्या राव आणि इतर दोघांची न्यायालयीन कोठडी 21 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे। रान्या ही 2023 ते 2025 या दरम्यान तब्बल 45 वेळा एकटी दुबईला गेली होती, त्यामुळे तिच्यावर संशय वाढला। गेल्या 29 वर्षात मुंबईतील 4,03,374 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण पालिकेने केलं आहे।
अद्यापही सर्वेक्षण केलेल्या 90,757 भटक्या कुत्र्यांपैकी 33,000चं निर्बीजीकरण शिल्लक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत विविध स्तरावर होणारे प्रदूषण कमी करण्याकरता महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कारवाई करत 1.5 वर्षात सुमारे 2,62 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. परिसर स्वच्छ न ठेवणारे, कचरा तसंच राडारोडा कुठेही फेकणारे, तसंच राडारोड्याची वाहतूक करताना गाड्यांवर ताडपत्री न वापरणारे पालिकेच्या टार्गेटवर असल्याचं समोर स्पष्ट झालंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या उन्हाळी सुटीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरांमधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलं आहे. या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमान वाहतूक यंत्रणांमध्ये 10,000 पदं अजून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आरटीई अंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश आजपासून सुरू होत आहेत. राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांनी याबाबत निर्णय जारी केला असून या प्रतीक्षा यादीमधील प्रवेशाची मुदत 15 एप्रिलपर्यंत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात भारतीय जनता पक्षावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय. भाजपला या कालावधीत सर्वाधिक तब्बल 2,243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून उघड झाली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे परदेशी विद्यार्थ्यांवरील कारवायांच्या पार्श्वभूमीवर इथलं महाविद्यालयांचं धाबं दणाणलंय. विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप या महाविद्यालयांनी केला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून होमलँड सिक्युरिटीनं त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तुळजापुरामध्ये रस्त्याच्या कामावरून नागरिक चांगले संतप्त झाले. इथले अनेक रस्ते गेल्या 12 वर्षांपासून रखडले. इथले अनेक रस्ते रखडलेले आहेत. वेळोवेळी मागणी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. तुळजापूर नगरपालिकेसमोर त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरामध्ये पाणी प्रश्न गंभीर बनत असून या संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा यंत्रणांचा आढावा घेतला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी टाकीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसंच नागरिकांना सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. प्रेम प्रकरण, हुंड्याकरता मानसिक शारीरिक छळाबरोबर किरकोळ वादातून महिलांनी केलेल्या आत्महत्येचे 64 गुन्हे गेल्या 13 महिन्यांमध्ये नोंदवण्यात आले. यामध्ये यावर्षीच्या 3 महिन्यांमध्ये 9 प्रकरणांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आलेली आहे.